नमस्कार दादा. आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत? आज आपण गोपाळबुवा केळकर यांच्याविषयी विचार करणार आहोत. हे गोपाळबुवा केळकर श्री स्वामी समर्थांच्या प्रदीर्घ सहवासामध्ये होते. श्री स्वामींच्या सहवासात असताना त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या, पाहिलेल्या, खात्री करून घेतलेल्या श्री स्वामी समर्थांच्या लीला त्यावेळेला मोडी भाषेत लिहून ठेवल्या. त्या सर्व लीलांचे संपादन आणि मराठी भाषांतर थोर पुराण संशोधक कैलासवासी राची ढेरे यांनी केल्या आणि त्या ज्या लीला आहेत त्या लीला श्री स्वामी समर्थांची बखर म्हणून सर्व स्वामी भक्तांना परिचित आहे. बखर करते गोविंदराव केळकर यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात कोर्ले ह्या गावी शके 1739 सन 1817 मध्ये झाला. ते त्यावेळची इंग्रजी 3री इयत्ता शिकलेले होते. त्यांना त्यावेळेला रेल्वे स्टेशन मास्तरची नोकरी मिळाली. त्यामुळे त्यांची ऊठबस ही इंग्रजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये होती. त्यामध्ये त्यांनी त्यावेळेला ते त्यांचे पूर्वसंस्कार विसरून काहीसे इंग्रजी पद्धतीचे संस्कार त्यांच्यावरती झालेले होते. त्यामुळे ते पूर्णतः नास्तिक झाले होते. नोकरीच्या निमित्ताने गोपाळबुवा केळकर हे विदर्भातील नागपूर येथे होते. येथे असताना त्यांना जलोदराची असह्य व्याधी जडली. त्यांनी ती व्याधी बरी होण्यासाठी विविध प्रकारचे औषध उपचार केले, तरीही त्यांना कोणत्याही प्रकारचा गुण आला नाही. अखेरीस नास्तिक असलेले हे गोपाळबुवा केळकर ईश्वराला शरण गेले व त्यांनी ईश्वराला कळवळून प्रार्थना केली की ह्या जगामध्ये जो कोणी ईश्वर असेल त्यांनी जर माझी ही व्याधी दूर केली तर मी 8 दिवसाने त्यांची आजन्म चाकरी करेन. सत्य संकल्पाचा दाता नारायण ह्याने आश्चर्य घडते आणि गोपाळबुवा केळकरांची व्याधी बरी व्हायला लागते. आपली व्याधी बरी करणाऱ्या अशा देवाचा शोध घेण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्याच वेळेला त्यांना 2 विभूतींची आठवण होते. एक नाशिकला असलेले देव मामलेदार आणि दुसरे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. तेव्हा ते रेल्वेने सोलापूरला येतात. पण सोलापूरला आल्यानंतर त्यांच्याजवळचे पैसे संपलेले असतात. त्यामुळे ते धर्मशाळेमध्ये उतरतात. योगायोगाने त्या धर्मशाळेमध्ये एक श्रीमंत स्त्रीसुद्धा आलेली असते. ती श्रीमंत स्त्री त्यांना पुष्कळ द्रव्य देऊ करते. तेव्हा निस्पृह गोपाळबुवा केळकर विनयाने तिला सांगतात की मला फक्त अक्कलकोटला जाण्या इतपतच पैसे द्या. त्यांच्या निस्पृहतेवर खुश होऊन ती बाई त्यांना तेवढे पैसे देते. ते पैसे घेऊन गोपाळबुवा केळकर अक्कलकोटाकडे प्रस्थान करतात.